रत्नागिरी तटीय क्षेत्र में एक और समुद्र उफान पर है। वहीं यहाँ पाई गई रहस्यमयी मछली सबके आकर्षण का केंद्र बनी हुई है। इस मछली का नाम ओरफिश है। जापानी लोक कथाओं में इसे भूकंप मछली कहा जाता है। मान्यता है कि इसके देखने के बाद प्राकृतिक आपदाएं जैसे भूकंप या सुनामी आते हैं। अब सवाल ये उठता है, क्या ये केवल एक संयोग है या कोई संकेत? रत्नागिरी के तट पर हाल ही में जो मछली मिली है, उससे समुद्र के किनारे रहने वाले लोगों में डर का माहौल है। ये कोई आम मछली नहीं बल्कि ओरफिश है, जिसे जापान में जिन्सू नामा जू यानी भूकंप की मछली कहा जाता है। पुरानी जापानी लोक कथाओं के अनुसार ये मछली गहरे समुद्र से सतह पर तभी आती है जब समुद्र के निचले हिस्से में हलचल होती है। 2011 में जापान में आई विनाशकारी सुनामी से पहले भी कई ओरफिश समुद्र किनारे मिली थी। ये रेगुलेस परिवार की मछली है, जिसकी लंबाई 10 से 15 फीट तक होती है। इसका शरीर चांदी जैसा चमकदार और लाल धारियों से सजा होता है, जो इसे और भी रहस्यमयी बनाता है। ये मछली समुद्र में होने वाली आंतरिक हलचलों से वाकिफ होती है। मई 2025 में अब तक ये मछली 4 जगहों पर पाई गई। जापानी लोक कथाओं में इस मछली को समुद्री सांप बताया गया है। भले ही लोगों ने इसे बुरी घटनाओं से जोड़ा है, लेकिन ये वास्तव में एक समुद्री जीव है। डूम्सडे फिश किंवा ओरफिश म्हणून ओळखला जाणारा जो मासा सध्या चर्चेमध्ये आहे, तमिळनाडू इथे सापडल्याचे बातम्या आपण बघतो। तर हा रेगॅलिसिडी कुळामध्ये मोडणारा रेगॅलिकन्स ग्लेसने म्हणून त्याचं शास्त्रीय नाव आहे। थोडाफार आपल्याकडे जो रिबन फिश किंवा बळा मासा आहे तशा पद्धतीची त्याची शरीर रचना आहे, पण तो खूप मोठा वाढतो। म्हणजे साधारण 8 ते 11 मीटर एवढी त्याची लांबी वाढू शकते आणि अस्थिमीन प्रकारातला हा सगळ्यात लांब मासा आहे। हा मासा समुद्रामध्ये साधारण 250 ते 100 मीटर खोलीवर म्हणजे एपिपेलॅजिक ते मिझोपेलॅजिक झोन मध्ये आढळतो आणि एवढ्या खोलवर असणारं जे पाण्याचं प्रेशर आहे ते सहन करण्यासाठी त्याची शरीर रचना झालेली असते। ज्या वेळेला समुद्रामध्ये काही बदल होतात किंवा तिथे भूकंप किंवा सुनामी येण्याची शक्यता जेव्हा असते, कदाचित हे बदल हा मासा सेन्स करून किनाऱ्यावरती किंवा वरती पृष्ठभागाकडे येत असावा, पण पृष्ठभागावरती असणारा जो कमी दाब आहे पाण्याचा तो सहन न होऊन हा मृत होतो। तर त्यामुळे ज्या वेळेला हे सापडलेत मासे तर ते मृतावस्थेत सापडलेत। जिवंत ओरफिश सापडणं खूप दुर्मिळ आहे आणि एकूणच ह्या माशाची जी रचना आहे म्हणजे त्याचं ते लांबलचक सापासारखं चंदेरी रंगाचं शरीर आणि त्याला असणारा जो मोठा लाल रंगाचा पृष्ठपर आहे, तर हा पृष्ठपर आणि ह्या सगळ्या रचनेमुळे तो एखाद्या मॅजिकल किंवा मिस्टिकल घटनांशी तो जोडला गेलेला आहे। जपानमध्ये सुद्धा जी म्हणजे जपानी लोककथांमध्ये याचं वर्णन आपल्याला सी सर्पंट किंवा सी ड्रॅगन अशा स्वरूपामध्येही आढळतं। आतापर्यंत मे 2200 म्हणजे 2225 पासून हा मासा 4 ठिकाणी आढळला। तमिळनाडू आपल्याकडे, कॅलिफोर्निया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया। तर ज्या वेळेला असे काही बदल होतात समुद्रामध्ये त्यावेळेला हा मासा वर येतो आणि अतिशय रेअर असल्यामुळे लोकांनी त्याचा संबंध हा या अनिष्ट घटनांशी किंवा धोके जे आहेत किंवा समुद्रामध्ये होणारे जे काही बदल आहेत त्याच्याशी जोडलेला आहे, म्हणून आपण त्याला डूम्सडे फिश म्हणून ओळखतो। प्रत्यक्षामध्ये हा जो जीव आहे मासा आहे तो समुद्रातले होणारे बदल, त्याच्यात होणारी भूकंप हे जाणवून कदाचित तो वरती येत असावा।